आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। एकलव्य संघटनेचा एकलव्य संघटनेचा अरे लढेंगे जीतेंगे, अरे लढेंगे जीतेंगे, अरे लढेंगे। कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील आदिवासी कुटुंबांना पाटबंधारे विभागाने अतिक्रमण हटवण्याची नोटीस दिली आहे। मात्र योग्य पुनर्वसन न करता विस्थापन करणे अन्यायकारक असल्याचा आरोप करत एकलव्य संघटनेच्या नेतृत्वाखाली 40 आदिवासी कुटुंबांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। भर उन्हात महिलांसह लहान मुले व वृद्ध तहसील कार्यालयासमोर बसले आहेत। आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच चुली पेटवून स्वयंपाक केला, भाकरी थापल्या आणि तेथीलच आंदोलनकर्त्यांना अन्न वाढले। घर नाही तर आम्ही जायचं कुठं असा सवाल करत त्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध केला। पुनर्वसनाची हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा ठाम निर्धार एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तम पवार यांनी व्यक्त केला आहे। प्रशासनाने त्वरित सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे। पाहिजे आम्ही गरीब आदिवासी आहे, आम्ही उन्हात तानात काम करतो, उन्हात तानात लेकर बाळा घेऊन हिंडतो आम्ही, आम्हाला जागा नाही। आयतेळ जर येईन आम्हाला उठवलं तर कुठं जाणार आम्ही? आम्ही भरपूर वर्षापासून राहतो, आम्ही काम धंदे करतो, उन्हात तानात लेकर बाळा घेऊन हिंडतो आम्ही। हाकाशीर जागा पाहिजे आम्हाला। आता आमची पिढी म्हणजे तिसरी पिढी चालू आहे, भरपूर दिवस झालेले आहे। निश्चित जागा देऊ कुठं जागा देणार तुम्ही आम्हाला? कुठे जागा देणार सांगा ना आम्हाला? आम्हाला योग्य ती जागा द्या, जागा पाहिजे आम्हाला पुढे। आज एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब, महासचिव किरणजी ठाकरे सर व त्याचबरोबर या ठिकाणी रामेश्वरजी माळी साहेब, नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून कोपरगाव तालुका तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी बिरड मोर्चा या ठिकाणी घेऊन आलो आहोत। तर या ठिकाणी रवंदे गावातील इरिगेशन हद्दीमध्ये आदिवासी कुटुंब हे 40-50 कुटुंब त्या ठिकाणी राहतात। गेले आमच्या 70-80 वर्षापासून हे कुटुंब राहतं। जर आज सांगायला दुःख वाटतं की आमच्या पूर्वज त्या ठिकाणी आम्ही त्यांचा ज्यावेळेस अंत झालं तर त्या ठिकाणी ठेवण्यात आली। आमच्या मुलांचे आजोबांचे जन्म त्या ठिकाणी झालेत आणि त्या ठिकाणी इरिगेशन विभागाने आम्हाला नोटिसा पाठवल्या का आपण 8 दिवसात या ठिकाणी आपलं स्थलांतर करून घ्यावं। आज आम्हाला संघटनेच्या माध्यमातून ही विनंती करतोय का हे जे 40-50 कुटुंब आज या ठिकाणी तहसील कार्यालयात बसलेले आहेत, आज आपण बघत आहात का बिरड मोर्चा आज संपूर्ण लहान मुलं सहित या ठिकाणी बसले आहेत, एवढ्या उन्हाच्या तडाख्यात या ठिकाणी बसलेले आहेत। तर एक सरकारला विनंती आहे का आपण हे आदेश काढलेत का इरिगेशन विभागातून यांना हटवण्यात यावं, पण ज्यांना स्वतःची गुंठाभर जागा नाही, पाय ठेवायला जागा नाही, ज्या ठिकाणी आम्हाला राहायला जागा नाहीच आहे पण मेल्यानंतर सुद्धा जागा नाही आहे आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व कुटुंबांना त्या ठिकाणी नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत। तर तहसीलदार साहेबांना आज आम्ही या ठिकाणी व्हिडिओकडे आलेले निवेदनही देण्यात आलंय का जोवर आमचं पुनर्वसन या ठिकाणी होत नाही तो या ठिकाणी आंदोलन होणार आहे। तर रवंदे गावात या ठिकाणी गावठाण ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी या कुटुंबांना बसवण्यात यावं म्हणून आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही संपूर्ण रवंदे गावातील आदिवासी या ठिकाणी बसलेले आहोत।